येस. आता आपल्याला कुठली एखादी वस्तू इथं पाहिजे असेल आणि आपण त्या डायरेक्ट कंपनीत जातो का कुठली गोष्ट आणायला? नाही. कारण की कंपनी ते आपण जवळपास 500 ते 1000 किलोमीटरचं अंतर असते आणि कुठली वस्तू तयार झाली ही आपल्याला सांगण्यासाठी इथे एक ऍड असते. टीव्ही ऍड असते. टीव्ही ऍड होते की जसं की आता क्रीम आहे मेरे सुगंधा कराराज लक्स ही जी साबण आहे प्रचलित आहे सगळ्यांना माहिती आहे ती कंपनी तयार झाली हे आपल्याला ऍड द्वारे माहिती होते. ती ऍड कोण करते? ही नाही करत. ती ऍड ऐश्वर्या राय करते. ही सांगते की मेरे सुगंधा कराराज लक्स लक्स तयार झालं मार्केटला तुम्ही घेऊन या मी पण लावते तुम्ही पण लावा असं ती त्या ऍड करते सांगते. बरं आता तिला सांगितलं आपणही आणायला जातो मी पण आधी आणायला जात होते मलाही लक्स आवडायचं आधी त्या सिस्टम मध्ये यायच्या आधी. आता एवढं काही महत्त्व माहित नव्हतं की त्याचं म्हणजे काय आहे काहीच माहित नव्हतं म्हणून ती पण लक्सच लावली. बरं लक्स इथं तयार झाली 80 रुपयाला. समजा लक्स म्हणा की अजून दुसरी कुठली वस्तू म्हणा कंपनीने एक स्वतःची एक वस्तू तयार केली 80 रुपयाला. तिचा नफा 20 असं टोटल मिळून 100. ही वस्तू 100 रुपयाला बाहेर काढली. आता 100 ला बाहेर काढली म्हणजे सगळ्यात ती वस्तू कितीपर्यंत यायची? मग 100 लाच येणार आहे का? जे बाकीचे म्हणणार आहे का की बाई ही वस्तू 100 ला आली कंपनीत आम्ही तुमचा विचार करतो तुम्ही शेतात जाऊन कष्ट करता त्यामुळे ही वस्तू आम्ही तुम्हाला डायरेक्ट 100 लाच देतो असं होईल का ट्रेडिशनल मार्केटमध्ये? नाही. हे प्रत्येक जण आपली आपली टक्केवारी घेणार आणि 100 ची वस्तू कितीपर्यंत येऊ शकते? ती 200 रुपयाची. आपले किती पैसे मध्ये गेले? तर तिथं बसलेल्या व्यक्ती कोणाला आपले पैसे वाचवायचे? सगळ्यांनाच वाचवायचे. माझा प्रश्न चुकीचा आहे. सगळ्यात आधी तर मला वाचवायचे. जे आपले 100 रुपये ह्या मधल्या लोकांमध्ये चालले आणि दुसरे 100 चालले काय ह्यांचे हे जे आहे हे सगळे 30% घेते. ह्या सगळ्यात 30%चा वापर आणि ह्या एकट्याच 20% म्हणजे आहे. टोटल आपलं 50% पैसे इतर मधल्या लोकांमध्ये चालले. आता हे माझ्या फक्त लक्षात पण ज्या वेळेला मी एक कप चहा प्यायला गेले त्या वेळेला मला ही माहिती दिली माझ्या सिनियर मला ह्या सिस्टम मध्ये नवीन जन्मलेला आहे त्यांच्यामुळे साथीमुळे त्यांनी जर मार्ग दाखवला नसता तर मी हे उपयोग नसता केला आणि मी आज जे काय आहे ते ह्या प्रोडक्टमुळेच आहे त्या सिस्टममुळेच आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तू असं तर घेतीस पण जर असं म्हणजे जर याच्यात थोडासा बदल केला तर तुला खूप काही मिळू शकतं. हीच माहिती अजून तुम्हाला देणार आहे की हे आपले 50% वाचवायचे आहे पण कसे? तर बघा आपल्या कंपनीची पिशी सर एका जोरदार त्यांच्यासाठी तर त्यांनी विचार केला की बघ प्रत्येक जण म्हणजे हे जे आपले 50% पैसे आपण किराणा तर घेणारच आहे पण 50% पैसे जे आपले चालले ते आपण वाचवायला पाहिजे. आणि विशेषतः प्रत्येक गरीबातल्या म्हणजे प्रत्येक भारताचे जेवढे काही नागरिक आहेत त्यांचे पैसे वाचले पाहिजेत आणि त्यांना ओरिजिनल वस्तू भेटली पाहिजे. तर त्यांनी काय केलं किंवा एक पाऊल आम्ही पुढे येतो एक पाऊल तुम्ही पुढे या म्हणजे इथं 180 आणि आता आपण सध्या 180च आहोत. काही जण 180च्या बाहेरचे आहेत काही 180 द्या. तर त्यांनी काय केलं की एक पाऊल मी पुढे टाकतो एक पाऊल तुम्ही पुढे
डॉक्युमेंट्स आपण बघितलं गेलं तर आपण ह्या 45% भागीदारी घेऊ शकतो. ही तर मोठी संधी आपल्याला कंपनीने दिली की हे